आंदोलन आमचं एक नामदेव ढसाळजी यांच्या विरोधात जे सेन्सर बोर्डने जे वाक्य वापरलं ते त्यांचा किती निषेध केला तरी कमी आहे. त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे. आज शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं, त्यांच्या पक्षाच्या वतीनं आज आम्हाला आदेश आहे. आदरणीय सुप्रियाताई सुळे, आदरणीय जयंत पाटील साहेब, राखीताई जाधव व आम्ही समस्त इथं जिल्हा अध्यक्ष, मुंबईची सर्व कमिटी, तालुका अध्यक्ष, सर्व महिला वर्ग इथं उपस्थित ह्यासाठीच आहे की हे आंदोलन आम्ही का केलं आहे. हे आंदोलन ह्याच्यासाठी केलं आहे की नामदेव ढसाळ यांच्या विरोधामध्ये जे शब्द वापरले गेले की आम्ही त्यांना ओळखत नाही, असे सेन्सर बोर्डने जे शब्द वापरले त्यांच्या विरोधामध्ये आहे. हे का आम्ही आंदोलन करतो आहे. एक नामदेव ढसाळ एक निळं वादळ होतं या देशातलं, या राज्यातलं, या महाराष्ट्रातलं. 1972 साली ते दलित पंथ त्यांनी निर्माण केला. ते निर्माण केला होता तेव्हा त्यांची कवी होते, त्यांची मोठ्या एकदम गाजलेल्या कविता होत्या, त्यांचे आंदोलन असतील, त्यांची लेखणी होती, मोठे प्राध्यापक होते, मोठे कवी होते. आणि त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी या अशा मनुवादी लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी एक मोठं क्रांती निर्माण केली होती. त्या बहुजन लोकांना साठी केली होती, प्रत्येक अन्याय होणाऱ्या लोकांसाठी केली होती. आणि त्या माणसाला, त्या महान व्यक्तीला आज हा सेन्सर बोर्ड बोलतो आम्ही त्यांना ओळखत नाही. आज हे आंदोलने आम्ही अंधेरी स्टेशनवर केले. उद्या जर असे काही त्यांचे अधिकारी अशी भाषा वापरत असतील, असे अपमानकारक भाषा वापरत असेल, तर हे सामाजिक न्याय मुंबई प्रदेश अध्यक्ष या नात्याने मी बोलतो, शरद पवार या पक्षाच्या नात्याने बोलतो, या जिल्ह्याच्या वतीने बोलतो. जर सेन्सर बोर्डवर ते अधिकारी असे बसलेले असेल त्यांना कॉलर धरून खाली काढण्याचं काम आम्ही करू. राहुल सोलापूरकर असेल, कालचीच गोष्ट असेल, ते आपले काय नाव त्यांचं, आता जे पळून गेलेले पळपुटे ते आहेत, प्रसाद गोरटकर. ही भाषा जी ह्यांची भाषा, यांच्या मागे ह्यांना बोलवणारा यांचा दाता कोण आहे. आजकाल महाराष्ट्रामध्ये एक नवीन नाव निघालेलं आहे. काय नाव निघालं आहे. त्या वाल्मीकरणला काय नाव दिले, आका. ह्यांचे मोठे आका कोण आहेत, हे आका शोधावे लागतील. आणि याचा आकाचा ऐकून वेळोवेळी अनेक वेळा पाहतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, संभाजी महाराजांचा अपमान केला जातो. अरे हे वाद कुठून आले. काल मी आयबीएन चॅनलवर एक इंटरव्ह्यू ऐकली. त्यामध्ये एक ब्राह्मणग्रस्त व्यक्ती होते ब्राह्मण, जे त्यांचं वक्तव्य ऐकलं मी. पण ते ब्राह्मण व्यक्ती ते बोलले की असे बोलणारे आमचे ब्राह्मण काही लोक आहेत, हे कसे काय बोलू शकतात. मला अशा बोलणाऱ्या, असे ज्या पद्धतीने द्वेषभावना पसरवणारे जे ब्राह्मण लोक आहेत त्यांच्या विरोधात मी निषेध करतो. आणि त्यांच्याबरोबर अपशब्द असे बोलणाऱ्यांना त्वरित कायद्याचा ठेचा टाकला पाहिजे. कायद्याने त्याला आत टाकून त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. हे असे वाक्य येतात कुठून. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातो, संभाजी महाराजांचा अपमान केला जातो, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला जातो, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान केला जातो. ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं हे सरकार आले त्यावेळेस महान नेत्यांचं, महामानवांचा अपमान केला गेला आहे. हे आम्ही पाहिलं आहे. मागच्या वेळेस ते असेच कोश्यारी होते, त्यांनी राज्यपाल कोश्यारी होते, त्यांनी यांचा अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांनी अपमान केला महात्मा फुलेंचा, त्यांनी अपमान केला सावित्री फुलेंचा. हे चाललंय तरी काय. महाराष्ट्र किती बस सन्न करणार. ही छत्रपती शिवाजी महाराजांची धरती आहे. ही धरती शाहू फुले आंबेडकरांची आहे. हा अन्याय महाराष्ट्र कधी सहन करू शकत नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही पाहाल, या महाराष्ट्रात राहणारे तमाम लोकांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आहे. तुम्हाला त्यांचा आदर्श घेऊनच चालावं लागेल. या महाराष्ट्रामध्ये राहतातच छत्रपती शिवाजी महाराज आंबेडकरांचं नाव घेतलंच पाहिजे. आणि इथं राहताना तुम्ही राहा, पण आपुलकीने राहा. कोणी येऊन महाराष्ट्राच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी अपमान करतील, किंवा आज आम्ही आंदोलन घेतोय नामदेव ढसाळांचा कोण विरोध करत असेल किंवा त्यांच्या नावाचा विरोध करत असेल, ते महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही. आणि हा जो आम्ही लढा देतोय पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, आम्ही ते कधीच सहन करणार नाही. आणि तमाम असलेल्या अनेक पक्षांना सांगतो, हे अशी जर आपला अपमान करत असतील अशा लोकांना तर रस्त्यावर उतरावं लागेल. आणि हा मोठ्या प्रमाणात लढा या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात उभा करावा लागेल.